फिफा वर्ल्ड कप 2026 आता आपल्या सर्वात रोमांचक आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. राऊंड ऑफ 16च्या शेवटच्या सामन्यात फुटबॉल जगताला हादरवून टाकणारा एक ऐतिहासिक चमत्कार पाहायला मिळाला. कोलंबिया आणि स्वित्झर्लंड यांच्यात खेळवला गेलेला हा सामना केवळ एक साध्या विजयासाठी नव्हता, तर स्वित्झर्लंडसाठी तब्बल 72 वर्षांचा वनवास संपवणारा ठरला आहे. 90 मिनिटांचा खेळ आणि एक्स्ट्रा टाइम संपल्यानंतरही दोन्ही संघांना गोल करता आलं नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे स्वित्झर्लंडने कोलंबियाला धूळ चारली आणि क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. तसेच या स्पर्धेत अंतिम 8 मध्ये पोहोचलेले दिग्गज संघ कोणते आहेत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. कोलंबिया आणि स्वित्झर्लंड या दोन्ही संघाच्या बचावक फळीने आणि गोलकीपर्सने अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही बाजूंनी आक्रमक चढाया झाल्या, पण गोल पोस्टचं वेध कोणालाही घेता आलं नाही. दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, पण 90 मिनिटांचा खेळ संपेपर्यंत स्कोर बोर्ड 0-0 असाच राहिला. अगदी एक्स्ट्रा टाइम मध्येही कोंडी फुटू शकली नाही. अखेर सामन्याचा निकाल लावण्यासाठी पेनल्टी शूटआउटचा थरार सुरू झाला. संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती आणि श्वास रोखून देणारे क्षण समोर आले. या नर्वस ब्रेकिंग पेनल्टी शूटआउटमध्ये स्वित्झर्लंडने कमालीचा संयम दाखवत कोलंबियावर 4-3 अशा फरकाने थरारक विजय मिळवला. यावेळच्या फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे फुटबॉल इतिहासात तब्बल 32 वर्षांनंतर अंतिम 8 मध्ये 6 युरोपियन संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात असे घडणारी ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 1994, 1998 आणि 1934 मध्येच युरोपचे असे ऐतिहासिक वर्चस्व पाहायला मिळाले होते. यंदाच्या अंतिम 8 मध्ये पोहोचलेल्या संघावर नजर टाकली तर यामध्ये अर्जेंटिना, बेल्जियम, इंग्लंड, फ्रान्स, मोरॅको, नॉर्वे, स्पेन आणि स्वित्झर्लंड या महासत्तांचा समावेश आहे. आता मैदानावर अर्लिंग हॅलंड, हॅरी केन, किलियन एम्बाप्पे, लिओनेल मेसी आणि लामिन यमाल यांसारख्या महाभयंकर दिग्गजांचा मेळावा पाहायला मिळणार आहे. आता पाहूयात क्वार्टर फायनल मधील सर्वात मोठे महामुकाबले. पहिला सामना फ्रान्स आणि मोरॅको यांच्यात होणार असून हा 2022च्या विश्वचषक उपांत्य फेरीचा रीमॅच आहे. फ्रान्सचा 27 वर्षीय कर्णधार किलियन एम्बाप्पे सध्या तुफान फॉर्म मध्ये असून 36 गोलसह तो फ्रान्सचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. तर दुसरीकडे गेल्या वेळी सेमीफायनल गाठणारा पहिला आफ्रिकन देश ठरलेला मोरॅको आता ब्राहिम डियाज आणि अचरफ हकीमच्या बळावर फ्रान्सला पुन्हा रोखण्यासाठी सज्ज आहे. दुसरा सामना म्हणजे स्पेनच्या विक्रमी बचावाचा आणि बेल्जियमच्या अनुभवी आक्रमणपणाचा संघर्ष आहे. स्पेनने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकही गोल खाल्लेला नाही. लामिन यमाल, कुकेरेला आणि सिमाने यांची भिंत तोडण्यासाठी मोठे आव्हान केविन डी ब्रुयन आणि रोमेलू लुकाकू यांच्या बेल्जियम संघासमोर असेल. तिसऱ्या सामन्यात नॉर्वेचा अर्लिंग हॅलंड आणि इंग्लंडचा हॅरी केन हे स्ट्रायकर्स आमने सामने असतील. इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस ट्युशल यांचे कठोर निर्णय आतापर्यंत योग्य ठरले आहेत, पण हायलंडचे झंझावत इंग्लंडचे स्वप्न भंग करू शकतो. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सामना डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना आणि ऐतिहासिक पुनरागमन करणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये होईल. जर अर्जेंटिनाने हा विश्वचषक जिंकला तर लिओनेल मेसी कर्णधार म्हणून दोनदा विश्वचषक ट्रॉफी उंचवणारा फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू बनेल. मात्र इतिहास रचण्यासाठी आतुर असलेला स्वित्झर्लंड अर्जेंटिनाला तगडी फाईट देण्यासाठी तयार आहे. फिफा वर्ल्ड कप 2026च्या या अंतिम 8 संघांपैकी कोणता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि मेसी पुन्हा एकदा इतिहास रचणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.